नमस्कार, मी संतोष केळेकर. आपले मत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज बेलसर गणातून पुरंदर तालुक्यामध्ये आपली पत्रकार क्षेत्रामध्ये नावलौकिक करणारे अमोलजी बनकर आपल्या समवेत आहेत. त्यांची आज आपण बातचीत करणार आहोत. आपण पत्रकार क्षेत्रामध्ये नावलौकिक पुरंदर तालुक्यामध्ये केलेलाच आहे, परंतु आपण राजकीय क्षेत्रामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? नमस्कार सर्वप्रथम सर्वांना. खर तर समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अनेक बातम्यांचा त्या ठिकाणी माझ्याकडून केला जात असतो. मी करतही असतो, राजकीय बातम्या असतील किंवा सगळ्याच बातम्या असतील. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये मी गेली अनेक वर्ष काम करतोय, म्हणजे 20-22 वर्ष साधारणतः सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. त्याच्यामध्ये दिव्यांगांचा असेल किंवा अजूनही सगळ्या रस्त्यांचा विषय असतील किंवा अजून शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांच्या वरती मी खरं तर काम करत असतो. याच्यामध्ये कुठंतरी आपण समाजासाठी जर काम करत असेल तर शासनाच्या काही योजना या खरं तर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी गेल्यानंतरच खरं तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देता येतात. आणि त्या देण्यासाठीच खरं तर मी ठरवलंय की आता आपण कुठंतरी राजकीय क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे किंवा त्या पंचायत समितीमध्ये जर गेलं तर आपण पंचायत समितीमध्ये जे सर्वसामान्य जे नागरिक आहेत की त्याच्यामध्ये काही संजय गांधीची तहसील कार्यालयामध्ये प्रकरणं असतात, त्याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये कृषी विभाग आहे, त्याच्यामधून शेतकऱ्यांना काही योजना त्या ठिकाणी देता येतात. खरं तर आमच्या नीट तर दिव्यांग क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा मी हाताळण्याचं गेले 20-21 वर्ष झालं काम करतोय. तर ते प्रश्न सातत्याने पंचायत समितीचे रिलेशन असतात त्या प्रश्नाला. घरकुलाचा विषय असेल, अजून तुमच्या ज्या योजना आहेत पंचायत समितीच्या 12% असेल किंवा ग्रामपंचायतीचा 3-4% आमचा जो काही 5% निधी आहे, त्या निधी जर द्यायचा असेल तर आपण कुठंतरी पंचायत समितीमध्ये असेल तर त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देता येईल. आणि खरं तर याच्या आधी अनेक जण जे पंचायत समितीचे सदस्य झाले, तर ह्या पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांनी खरं तर आमचा जो घटक आहे दिव्यांगांचा तो त्या ठिकाणी दुर्लक्षित ठेवला. शेतकऱ्यांचा घटकही त्या ठिकाणी दुर्लक्षित ठेवला. याच्यामुळे खरं तर शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत पंचायत समितीच्या त्या मिळवण्यासाठी ह्यांचीच शिफारसपत्र आणि हे सगळे असल्याशिवाय शेतकऱ्यांना काही मिळत नाही. तर त्या ज्या योजना आहेत खरं तर त्या पारदर्शकपणे राबवण्यासाठी त्या ठिकाणी मी ठरवले की आपण कुठेतरी त्या राजकीय क्षेत्रामध्ये गेलो तर आपण हे पारदर्शकपणे राबवून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी खरं तर मी राजकीय त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची प्रहार जनशक्तीमधून आपण निवडणूक लढवणार आहात. तर जसं बच्चू कडूंनी आक्रमक पद्धतीने किंवा आंदोलन पद्धतीने जसं महाराष्ट्रामध्ये त्यांचं नावलौकिक करून त्यांनी समस्या लोकांच्या पार केलेल्या आहेत, पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा सर्व लोकांना माहिती आहे की आपण ही आंदोलन आजपर्यंत केलेली आहेत. मग आजपर्यंत झालेल्या आंदोलनावर लोकांचा काय फायदा झाला आणि इथून पुढे तुम्ही आंदोलन करून किंवा लोकांच्या समस्या कसं काय सोडवणार आहात? खरं तर आमचं जे दैवत आहे आदरणीय बच्चू कडू यांचं संपूर्ण राज्यभर नाव आहे. प्रहार जनशक्ती नावाचा त्यांचा पक्ष आहे, म्हणजे तो आम्ही सर्वजण प्रहार जनशक्ती पक्षाचं काम करतो. त्या ठिकाणी प्रहार जनशक्तीचं ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस सर्वसामान्य जो घटक आहे त्याला केंद्रबिंदू मानलेला आहे. त्याच्यामध्ये काही विधवा महिला असतील किंवा एकल महिला त्याच्यामध्ये नामकरण झालेलं आहे. आमचे दिव्यांग बांधव असतील, शेतकरी बांधव असतील किंवा अजून जे समाजापासून जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी खरं तर हा पक्ष त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी खरं तर मी याच्यापूर्वी आंदोलन केले. जो शेतकऱ्यांचा प्रश्न होता खरं तर ते सौरे आणि पारगाव याच्यावरती जो मध्य रेल्वेचा ओव्हरब्रिज होता, तो ओव्हरब्रिजचं काम गेले 1.5-2 वर्ष खरं तर रखडलेलं होतं ते कोरोनाच्या काळामध्ये. आणि तो प्रश्न प्रलंबित असताना शेतकऱ्यांची वाहतूक पूर्ण त्या ठिकाणी सर्व शेतकरी शेतीमाल आहे तो 8-10 किलोमीटरच्या परिसरामधून त्यांना न्यावा लागत होता. ही मोठी समस्या होती. तो प्रश्न त्या ठिकाणी मी हातामध्ये घेतला. अनेक बातम्या त्याच्यावरती केल्या. अनेक बातम्या करूनही जर प्रशासनाला जाग येत नाही असं ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी खरं तर ठरवलं की आता आपण कुठेतरी उपोषण केलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना त्या भागातल्या म्हणजे ते सौरे असेल, नायगाव असेल किंवा अजून पुढं पारगाव असेल की जो मुख्य रस्ता आहे त्या तो जो रस्ता आहे तो खरं तर दूरध्वनीचा रस्ता आहे, त्याच्यासाठी मी खरं तर उपोषण केलं. आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून खरं तर 8 दिवसामध्ये तो प्रश्न खरं तर रेल्वे 8 दिवसातच तो प्रश्न सुटला. म्हणजे 8 दिवसातच तो रस्ता पूर्ण ठेकेदारांनी कॉन्क्रीट केला.
तो व्यवस्थितरित्या चालू केला. म्हणजे 8 दिवसाच्या कामासाठी 1.5-2 वर्ष त्यांनी तो सगळं प्रकल्प रखडवला होता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जे अजूनही काही नॅशनल हायवेचे माझे उपोषण आहेत, हे सगळं सर्वांनी पाळलेले आहे किंवा सगळ्या जनतेला माहिती आहे की आपण पंचायत समितीत उपोषण केलेत. शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी अजूनही जर उपोषण किंवा अजून काही गोष्टी असतील तर निश्चितपणाने मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बेलसर गटातून आपण निवडणूक लढवता, तर प्रथमतः कोणते 3 कामांना तुम्ही प्राधान्य देताल या गटामध्ये काम करण्यासाठी? बेलसर गटामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवतो मी बेलसर पंचायत समितीच्या गणामधून, तर बेलसर पंचायत समितीच्या गणामध्ये सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो आरोग्याचा आहे. आणि आरोग्याच्या प्रश्नावरती कुठंतरी आपल्या संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये कुठेही तुमचं वैद्यकीय महाविद्यालय, एक वाघेरे कॉलेज सोडलं तर कुठेही वैद्यकीय महाविद्यालय नाही. सर्वप्रथम आम्ही त्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जो ज्याच्यासाठी नॅशनल हायवे पासून एक साधारणतः 600-700 मीटर वरती स्पॉट पण आहे, त्या स्पॉटवरती नॅशनल हायवेच्या स्पॉट पासून वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी उभं करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामुळं तो पंचायत समितीच्या गाण्यामध्येच कसं वैद्यकीय महाविद्यालय उभं राहील आणि हा सगळा परिसर जो आहे तो विमानतळ, नॅशनल हायवे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत. खरं तर ह्या तो जो वैद्यकीय महाविद्यालय त्याचा राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच त्या परिसरातील जो परिसर आहे त्या परिसराला त्याचा फायदा होईल. दुसरा आहे तो आपली तर कुठेही ह्याचं अभियांत्रिकी महाविद्यालय नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इंजिनिअरिंगसाठी जो इथं डाटा लागणार आहे किंवा इंजिनिअरिंगसाठी जे मुलं विद्यार्थी आपल्या पुण्यामध्ये जातात, तर त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यानंतर ह्या परिसरामध्ये बेलसर आणि हा परिसर खरं तर पाण्यावाचून वंचित आहे. तर ते जे पाण्याच्या योजना ज्याच्यासाठी अनेक ठिकाणच्या CSRच्या संस्था, पत्रकार संघाच्या माध्यमातून आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्या संपर्कामध्ये असताना पाण्यावरती बऱ्याच संस्था काम करणाऱ्या आमच्या संपर्कामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही पाण्यासाठी ह्या परिसरात पुरंदर उपसाचं पाणी असेल किंवा अजून कुठून नागरी धरणाचं पाणी असेल की जे वेस्टेज खाली जातं, तर ते पाणी तालुक्यामध्ये कसं फिरवता येईल त्याच्यासाठी खरं तर आमचे हे 3 प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या गोष्टीवरती काम करणार आहोत. जे निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम जे असेल ते वैद्यकीय महाविद्यालय आणि शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न असा म्हणजे सोडवला जाईल. पत्रकार क्षेत्रामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये काम करताना आपण पाहतात की बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर ही बेरोजगारी नष्ट करण्यासाठी आपण काय उपाययोजना करतात? खरं तर आपल्या तालुक्याचं दुर्दैव आहे, एवढी मोठी जेजुरी इंडस्ट्रीज एरिया आहे, त्याचं टप्पा 2चं भूसंपादन शासनाकडून केलं, पण अद्यापर्यंत कुठली टप्पा 2 मध्ये जी गावांचं भूसंपादन केलं त्याच्यामध्ये जमीन संपादित केली शासनाने, शिक्के मारले सातबाऱ्यावरती, परंतु औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी वाढली नाही. खरं तर सर्वप्रथम ही औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी वाढली पाहिजे. त्या औद्योगिक वसाहत वाढली तर युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल. वैद्यकीय महाविद्यालय आलं किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय आलं तर शेजारच्या परिसरामध्ये ज्या गृहिणी आहेत, महिला आहेत किंवा अजून तिथे उद्योग व्यवसाय करणारे काही तरुण आहेत, त्यांच्याही हाताला त्या निमित्ताने काम लागेल. त्याच्यामुळे याच्यावरती साधारणतः भर दिला जाईल. आणि जे खरं तर जे स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामधून विद्यार्थी घडत असतात, त्या स्पर्धा परीक्षेवरती आमचा भर राहील आणि विद्यार्थी कसे पुढे जातील याच्यावरती भर राहील. आज आपण पाहतात की विद्यार्थ्यांना म्हणजे एवढ्या सुखसुविधा भेटत आहेत प्रत्येक, परंतु विद्यार्थ्यांना बसची व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना शैक्षणिकतेमध्ये काय ते कमतरता पडत आहे. याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये आपण कशा उपाययोजना करतात? खरं तर या भागामध्ये रस्त्यांची जाळं मोठ्या प्रमाणावरती आहे आणि ह्या जाळं मोठ्या प्रमाणावर असताना शालेय विद्यार्थी असतील, शालेय विद्यार्थ्यांना एसटी सातत्याने ग्रामीण भागामध्ये फिरली पाहिजे, परंतु आता एसटीची अवस्था मोडकळीस आली आहे. तर त्याच्यासाठी नव्याने काही PMT ची जी सुविधा आहे त्या PMT ची सुविधा त्या ठिकाणी कशी निर्माण करता येईल याच्यासाठी म्हणजे PMT प्रत्येक गावामध्ये कशी जाईल. खरं तर विमानतळ होतोय म्हटल्यानंतर ह्या भागाचा मोठ्या प्रमाणावरती विकास होणार आहे, रस्ते मोठे होणार आहेत, लोकसंख्या त्या ठिकाणी वाढणार आहे. लोकसंख्या जर वाढणार असेल तर त्या गोष्टीचा पूर्ण प्लॅनिंग त्या ठिकाणी असला पाहिजे. प्लॅनिंग असेल तरच तुम्ही काम करू शकता. त्यासाठी आम्ही PMTचं जाळं कशा पद्धतीने निर्माण करता येईल आणि विद्यार्थ्यांची जी गैरसोय शाळेच्या विद्यार्थ्यांची असेल किंवा तिथल्या परिसरातील शेतकऱ्यांची असेल तो प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावणार. आज आपण बघतो की प्रशासकीय सेवेमध्ये एखादा जर अधिकारी झाला तर त्यांच्या गावचा पूर्णपणे विकास होतो,
परंतु प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी जी उपाययोजना जी केंद्र असतात ते अभ्यासिका ते मुलांसाठी उपलब्ध नाहीत, तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करतात? खरं तर आपल्या तालुक्यामध्ये हा प्रश्न सातत्याने येतच होता. म्हणून आम्ही पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचं पत्रकार भवन गेल्या 2-3 वर्षापासून बांधतोय. त्याच्यामध्ये 2 वर्षापासून काम चालू झालेलं आहे. 2 वर्षामध्ये आम्ही आता 3ऱ्या स्लॅबपर्यंत आले आणि ह्याचा निवडणुकीचा तर काळ मात्र आमच्या डोक्यामध्ये कधी विचार नव्हता. ती पूर्वकल्पना आम्ही डोक्यामध्ये ठेवून जे स्पर्धा परीक्षेचे केंद्र आहे ते आम्ही पत्रकार भवन त्याच्यामध्ये साक्षात आणलेली आहे. म्हणजे खरं तर आता 1 वर्षभरामध्ये आमची इमारत पूर्ण होईल आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचं जे सेंटर आहे आम्ही त्या पत्रकार भवन मध्ये ऑलरेडी निर्माण केलेलं आहे. म्हणजे राजकीय डोक्यात ठेवूनच कुठेतरी करणार देणार हा विषय नाही. तर पत्रकार संघाच्या ज्या इमारत आहे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी मोठं ग्रंथालय आणि सगळ्या वाचनालय आणि त्याच्यासाठी जे युपीएससी एमपीएससी पास झालेले जे अधिकारी आहेत क्लास 1चे असतील क्लास 2चे असतील त्यांचे मार्गदर्शन आणि ऑनलाईन कशा पद्धतीने ठेवणार याची सुविधा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळं भविष्यातील जे पुरंदर मधले काही विद्यार्थी आहेत संपूर्ण तालुक्यातले असतील त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत नाममात्र म्हणजे काय ज्या मेंटेनन्स पुरतं जर काय असेल तेवढंच फक्त आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत किंवा ते जरी नाही मिळालं विद्यार्थ्यांच्याकडून तर इतर ठिकाणचे आमच्याकडे मोठ्या प्रमाणात सोर्सेस असतात. त्या माध्यमातून त्याचा मेंटेनन्स केला जाईल. मोफत कसं देता येईल विद्यार्थ्यांना त्याचाही प्रयत्न करू आणि जे युपीएससी झालेले अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी गाईडलाईनसाठी आणि जर विनंती केली तर ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती इच्छुक असतात यायला. अशा पद्धतीने खरं तर त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता आपण पाहतो की एखादं जर कुटुंब चालवायचं म्हणलं तर कुटुंबाचा महत्वाचा घटक म्हणजे स्त्री. तर त्या स्त्रीचे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा स्वतःचा बिझनेस उभं करण्यासाठी आज बचत गटांची खूप मोठ्या प्रमाणात स्थापना झालेली, परंतु त्या बचत गटांना मार्गदर्शन कोणतं ते मिळत नाही किंवा त्यांना एखादा बिझनेस उभा करायला अनुदान मिळत नाही. तर तुम्ही महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी कोणते प्रकल्प किंवा कोणते प्रोजेक्ट तुम्ही पुरंदर तालुक्यामध्ये किंवा बेलसर गटामध्ये तुम्ही कोणते राबवू शकता? खरं तर महिला बचत गटांच्या संदर्भामध्ये अनेक महिला बचत गट आहेत तालुक्यामध्ये. पंचायत समितीला खरं तर हा सगळा विषय असतो आणि ह्या महिला बचत गटाच्या संदर्भामध्ये अनेक व्यवसाय उद्योग करण्याजोगे आहेत. म्हणजे लोणच्याच्या फॅक्टरी पासून बरेच उद्योग आहेत हे महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्यावरती असते. आणि पंचायत समितीच्या ह्या योजना की त्याच्यामधून अनुदानही मोठ्या प्रमाणावर लागतं. तर हा अनुदान जर तुम्हाला पोहोचवायचं असेल तर त्या ठिकाणी गेल्याशिवाय हे अनुदान पोहोचवता येत नाही. आणि उद्योग व्यवसाय जर उभे करायचे असतील तर आम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने 10-12 जे लोक असतो असे एकत्र येतो आणि आपली कुठेतरी विचारांची देवाणघेवाण होती. त्या दृष्टिकोनातून आम्ही पत्रकार संघाचे ज्यावेळेस इमारत वास्तव्यात आणत होतो त्यावेळेस साधारणतः आमच्याकडे 60-70 लोकांचं 60-70 पत्रकार आहेत. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण कसं एखादं वेळ उभा करू शकतो त्याच धर्तीवरती आणि महिला बचत गट आहेत त्या सर्व महिला बचत गटांना एकत्रित आणून मोठ्या प्रमाणावरती मोठी एखादी कशी कंपनी स्थापन करता येईल या कंपनी स्थापन करण्यावरती आमचा खरं तर भर असणार आहे की ती सहकारी कंपनी असेल. आणि सर्वात पहिलं म्हणजे अजूनपर्यंत तालुक्यामध्ये कुठेही महिलांची सहकारी संस्था नाही, सहकारी कंपनी नाही. त्या आम्ही सर्वात पहिलं म्हणजे बेलसर जो आमचा गण आहे त्या गणातील सर्व ज्या गावातील महिला आहेत किंवा महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून सहकारी कंपनी कशी निर्माण करता येईल याकडे आमचा सर्वात पहिला मोठा कल असणार आहे. आणि त्याच्यामुळे महिलांना रोजगार मिळेल आणि महिलांचे जे काही आर्थिक स्रोत आहेत ते सुधारण्यासाठी मदत होईल. आज आपण पाहतो पुरंदर तालुक्यामध्ये उदरनिर्वाहाचं महत्वाचं साधन आहे शेतकऱ्याचं ते म्हणजे शेती, परंतु शेतीसाठी वेळेवर वीज पुरत नाहीये किंवा एखादं जर पावसाळ्यामध्ये नुकसान झालं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तर याच्यावरती आपण काय उपाययोजना करताल? महत्वाचा तो घटक आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी. खरं तर महावितरणचं एवढं मोठं जाळ आहे आणि महावितरणने खरं तर सबस्टेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढवले. शेतकऱ्यांसाठी शासन म्हणतोय की आम्ही मोफत वीज पुरवठा करतोय, परंतु प्रत्यक्षात वीज पुरवठा मोफत आहे का याची पहिली खातरजमा केली पाहिजे. त्यांनी 7.5 HP 5 HP आणि असं सगळं त्याच्यात घोळ घालून ठेवलाय. वीज वेळेवरतीच नाहीये. 8 तास तुम्ही वीज मागताय ती सुद्धा रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना वीज दिली जाते आणि दिवसा मात्र उद्योगधंद्यांना तुम्ही हे करताय वीज देताय त्यावेळेस तुमची खरं तर शेतकऱ्यांची ओढाताण त्या ठिकाणी होत असते. त्याच्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा कसा होईल आणि शेतकऱ्यांना मोफत वीज आहे, परंतु ती मोफत वीज पुरवण्यासाठी महावितरणचा घेतला भोंगळ कारभार जर थांबवायचा असेल
तर ह्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना पहिलं वेटेज धरून ते शेतकऱ्यांसाठी दिवसा, फक्त शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट ही निर्माण करण्यासाठी मोठा प्रयत्न केला जाईल. आणि महावितरणकडून त्याच्यासाठी आम्ही सातत्याने भले उपोषण करण्याची वेळ आली आमच्यावर, तरी शेतकऱ्यांसाठी मोफत लाईट जी आहे ती दिवसात कशी मिळेल, दिवसात शेतकऱ्यांना जे पाण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा तो कसा सुटेल. आणि रात्री शेतकरी कुठल्याही परिस्थितीत, आता तर परिस्थिती आपण पाहतोय सर्पजन्य प्राणी फिरतायत किंवा बिबट्यासारखे जे प्राणी आहेत ते फिरतायत. आणि जे महावितरण साधारणतः नाग आहेत, साप आहेत, तुमचे तरस आहेत, लांडगे आहेत, कोल्हे, ते सगळे शेतकऱ्यांना कुठेतरी दंश करणारे प्राणी आहेत. हे शेतकऱ्यांचं महावितरणला काही कळत नाही त्याच्यामधलं, आणि रात्री लाईट देतात. ही चुकीचं आहे. त्याच्यामुळं दिवसाच लाईट शेतकऱ्यांसाठी कशी मिळेल यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये उपोषण करून, महावितरणच्या दारामध्ये उपोषण करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण पाहतो की शेतकरी, महिला, तरुण हे प्रत्येक अडचणीमध्ये, म्हणजे प्रत्येक अडचण त्यांच्या जीवनामध्ये, तुम्हाला मग ठाम विश्वास कसा काय, आत्मविश्वास वाटतो का की तुम्ही निवडून येता, तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवता म्हणून? खरं तर आमचं जे दैवत आहे बच्चू कडू हे सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच दिव्यांगांच्यावरही काम करतात. जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील किंवा शेतकऱ्याला जास्तीत जास्त शासनाच्या योजनांचा लाभ मिळवायचा असेल, तर त्याच्यासाठी शासनाची MRGS नावाची एक योजना आहे की ते रोजगार हमीसाठी काम करते. तर या रोजगार हमीमधून शेतकऱ्याला जर पीक केल्यापासून ते काढणीपर्यंत, म्हणजे त्याच्या बाजारात जाईपर्यंत त्याचं रोजगार हमीमध्ये जर बसवलं तर त्याला नफा मिळू शकतो. तो जर नफा मिळवायचा असेल तर काय करावं लागेल की हा सगळा योजनेचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि अतिशय छान प्रकारे त्यांनी पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गटातल्या समस्या कशा सोडवायच्या याच्यावर त्यांनी थोडक्यामध्ये आपले सर्व बातचीत त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आपले न्यूज चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.